स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते. स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता काल जो आपण संक्रांतीचा सुगड पूजनाचा व्हिडिओ केला त्यामध्ये बऱ्याच महिलांना शंका आहे की ताई तुम्ही डाव्या हातानं पूजा केली. पुन्हा एकदा सांगते, सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलटे दिसते आणि त्या मोबाईलमध्ये तो भाग असतो की त्या सेल्फीचं परत राईट हँड करायचं, म्हणजे तो फ्लिपचा ऑप्शन असतो, पण मी ते करायचं विसरले आणि त्यामुळं तुम्हाला ते सगळं लेफ्ट हँडनं दिसलं. आता तुम्हाला थोडक्यात मी दाखवते. हा माझा आहे उजवा हात, ज्यानं मी जेवते. आत्ता हा तुम्हाला दिसताना डावा दिसत असेल कारण कॅमेरा सेल्फी आहे आणि हा आहे माझा डावा हात. आता मी जर आत्ता या पेनाने लिहितेय, हे बघा या पेनाने लिहितेय, तर तुम्हाला दिसताना असं दिसेल मी उजव्या हाताने लिहितेय, पण मी आत्ता डाव्या हाताने लिहितेय. आणि जेव्हा मी उजव्या हातात पेन घेऊन लिहीन तेव्हा तुम्हाला दिसत असेल हा उजवा हात आहे, तेव्हा तुम्हाला दिसत असेल मी डाव्या हाताने लिहीन. तर मी स्वतः एवढी धार्मिक आध्यात्मिक आहे, मुळात मी डावरी नाही आहे आणि डावरी नसून मी डाव्या हातानं पूजा करून तुम्हाला मिसगायडन्स करीन असं मी कधीच करणार नाही. ताईंनो, मैत्रिणींनो, समजून घ्या की ते फक्त सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलटे दिसतं. उलट्या हातानं पूजा करायची नाही आहे. साधी गोष्ट आहे की पूजा ही नेहमी उजव्या हातानेच करतात आणि मी उजव्या हातानेच केली आहे. तिथं खाली काही कमेंट पण दिलेत एकमेकांनी की नाही ताई उजव्या हातानंच करतायत, कोणी सांगितलंय नथ बघा कुठल्या हाताला आहे. तर पुन्हा एकदा मी सांगते की माझ्याकडून ते चुकलं की मी त्याची जी ॲडजस्टमेंट असते ती केली नाही आणि सेल्फी कॅमेराचाच व्हिडिओ केला. त्यामुळे तुम्हाला आत्तासुद्धा बघा हा डावा हात हा तुम्हाला उजवा दिसत असेल माझा, फक्त हा कॅमेराचा फरक आहे. त्यामुळं तुम्हाला ती पूजा माझी डाव्या हाताने दिसली. मी पूजा उजव्या हातानेच केलेली आहे. तर तुम्हाला ती सुगड पूजन विधी जो आहे तो काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे. सर्वांनी आवर्जून नक्की बघा आणि त्याप्रमाणे सुगड पूजन करा. आणि काही महिलांनी प्रश्न विचारला आहे की आमच्याकडे महिला येणार नाहीत. काही हरकत नाही, एक तुळशीपाशी ठेवा, एक स्वतःच्या कुलदेवीला द्या आणि बाकी सगळे कोणत्याही मंदिरात, लक्ष्मी मंदिर असेल तर जास्त उत्तम, नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही ठेवून येऊ शकता. आज अगदी एक छोटासा उद्याचा संक्रांतीचा उपाय, छोटा मात्र रिझल्ट मोठे असा खूप सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सगळ्यात आधी आपण संक्रांतीला काय काय करायचं आहे ते बघूया. संक्रांतीला सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे. आठवणीनं पहाटे उद्या उठायचं आहे आणि उगवत्या सूर्याला जास्तीत जास्त सगळ्यांनी आणि सिंह राशीच्या सर्व लोकांनी उद्या न चुकता उद्यापासून रोज तुम्ही निश्चय करा की तुम्ही उद्यापासून सूर्याला पाणी घालणार आहात. तसं तर 12 राशींनी सूर्याचं केलेलं कुणालाही वाईट नाही आहे. सगळ्यांनीच उद्यापासून निश्चय करा की एका तांब्यात खूप सोपं काम आहे. एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद कुंकू किंवा लाल चंदन, लाल फूल, एखादं अक्षता टाकायच्या, खाली परात किंवा एखादी झाडाची कुंडी येईल असं ठेवायचं आणि रोज ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः असं करत तुम्हाला ते पाणी सूर्याला घालायचं आहे. सूर्याला नमस्कार करायचा आहे. सूर्याचं तेज आपल्यामध्ये कसं समर्पित होईल हे बघायचं आहे. त्यामुळे उद्या उठल्यावर, अंघोळ झाल्यावर सगळ्यात पहिलं काम सूर्य देवताला नमस्कार करण्याचं करायचं आहे आणि सूर्याची पूजा करायची आहे. सूर्याला हळद कुंकू धूप दीप सगळं काही दाखवून सगळ्यात आधी उद्या काय करायचं तर सूर्याची पूजा करायची. त्यानंतर घरातली साफसफाई, स्वच्छता सगळं झाल्यानंतर तुळशी पूजन तुम्हाला करायचं आहे. तुळशी पूजनामध्ये 1 चमचा कच्चं दूध, पाणी तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर तुळशीला सुद्धा थोडेसे तीळ तुम्हाला आणि सूर्याच्या पाण्यात सुद्धा थोडेसे तीळ घालायचे आहेत. काळे घालू शकता, पांढरे घालू शकता, कुठलेही घालू शकता. थोडेसे तुळशीच्या मुळाशी सुद्धा तीळ उद्या घालायचे आहेत. तुळशीचे पूजन करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला 5 किंवा 11 प्रदक्षिणा तुळशीला घालायच्या आहेत. तुळशी पूजन झाल्यानंतर तुम्हाला घरातली साफसफाई करायची आहे. फरशी स्वच्छ हळदीच्या पाण्याने पुसायची आहे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करा. ग्रेनाईटचा उंबरा असेल तर फक्त हळदी कुंकवाने उंबऱ्याची पूजा करा. त्याचप्रमाणे दरवाजाची पूजा करा. दरवाजा स्वच्छ पुसा, कड्या बिजागऱ्या सगळं स्वच्छ पुसा आणि त्यानंतर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. दारावर ओम श्री आणि स्वस्तिक, स्वस्तिकाच्या कडेला दोन्हीकडे 2-2 रेषा आणि मध्ये बिंदू काढायला विसरू नका, कारण स्वस्तिकाची ऊर्जा जी असते ती अत्यंत जास्त असते, ती सामावी.
म्हणजे ती त्या रेषांमध्ये समाविष्ट व्हावी म्हणून त्या रेषा आपल्याला काढायच्या असतात. नुसतं सिंगल स्वस्तिक कधीही काढू नये. तर कुंकवानं किंवा हळदीनं तुम्ही स्वस्तिक काढू शकता. त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायला विसरू नका. हळदीच्या पाण्याचा शिडकाव उद्या तुम्हाला दरवाजामध्ये आणि घरामध्ये करायचा आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद घाला, थोडं दारात शिंपडा, थोडंसं घरात पानानं किंवा फुलानं शिंपडा आणि त्यानंतर देवपूजा करा. देवपूजा करताना मिक्सरमधून थोडंसं तीळ आणि थोडंसं बेसनाचं पीठ तुम्हाला मिक्सरमधून काढायचं आहे आणि त्यानं उद्या सगळे देव तुम्हाला घासायचे आहेत. आणि त्यानंतर कोमट पाण्याने, अगदी कोमट पाण्यानं स्वच्छ सगळ्या देवांना अभ्यंग स्नान उद्या घालायचं आहे. उद्या अभ्यंग स्नानाला खूप सारं महत्त्व आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे कोणत्याही प्रकारचे तीळ उद्या घालायचे आहेत आणि अभ्यंग स्नान करायचं आहे. अंगाला तेल लावायचं आहे आणि मग अभ्यंग स्नान करायचं आहे. संक्रांती दिवशी सत्यनारायण पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे गुरुजी बोलवून केलं तरी चालेल, घरच्या घरी केलं तरी चालेल. संक्रांती दिवशी सत्यनारायण पूजेला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे उद्या तुम्ही तीही पूजा करू शकता. त्याचप्रमाणे उद्याचा एक महा उपाय तुम्हाला आता मी इथं सांगत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक बोळकं घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण सुगडाची पूजा करतो ना, जुनं असेल तरी चालेल, नवीन आणलं तरी चालेल. एक सुगड घ्यायचं आहे, एक सुगड. त्यामध्ये तुम्हाला तीळ भरायचे आहेत. पांढरे तीळ किंवा काळे तीळ, कोणतेही तीळ भरलेत तरी चालेल. थोडासा गूळ भरायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली पडलेलं पिंपळाचं पान घेऊन यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई झाडाखाली पडलं नसेल तर काय करायचं, तर झाडाची माफी मागायची आणि मी एक पान तोडतेय, मला पिंपळ देवता माफ करा, मला पान लागणार आहे. शक्यतो शोधण्याचा प्रयत्न करा. हिरवगार नसेल तरीही चालेल, अगदी थोडंसं पिवळं पडलेलं खराब झालेलं असेल तरी चालेल. शक्यतो तोडू नका, पण जर तोडावंच लागलं तर तोडा. आणि त्या ह्याच्यामध्ये ते जे बोळकं आहे, मडकं बोळकं जे आपण म्हणतो, त्यामध्ये तीळ गूळ घालायचे. त्याला पिंपळ पानानं झाकायचं आणि रुईचं झाड, मारुतीला ज्या रुईच्या पानांचा हार घातला जातो त्या रुईच्या झाडाखाली तुम्हाला हे जे बोळकं आहे, सुगड आहे, ते ठेवून यायचं आहे. आपल्या इच्छा बोलायच्या आहेत. झाड रुईचंच हवं, दुसरं कुठलंही चालणार नाही की या झाडाखाली ठेवू का. त्या रुईचं झाड असेल तरच हा उपाय करा, अन्यथा करू नका. पिंपळाचं पान हवंच आहे, सुगड हवा आहे, तीळ हवे आहेत आणि गुळ हवे आहेत. तीळ तुम्ही पांढरे काळे दोन्ही थोडे थोडे ठेवू शकता. त्यात थोडासा गुळाचा खडा ठेवा, ते पिंपळानं झाका, रुईच्या झाडाखाली ठेवा. मनातल्या मनात सगळ्या तुमच्या इच्छा बोला. उद्या तुम्हाला 2दा आंघोळ करावी लागेल. हे ठेवून आल्यानंतर घरी येऊन तुम्हाला हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. चिमूटभर पाण्यात हळद घालायची आणि त्यानं पुन्हा एकदा आंघोळ करायची. हा प्रयोग केल्यानंतर आंघोळ करणं गरजेचं आहे. त्यामुळे एकदा सकाळी आणि एकदा पुन्हा हे ठेवून आल्यावर तुम्हाला आंघोळ करायची आहे. हे कधी ठेवायचं, तर दिवसभरात, म्हणजे संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही हे उद्याच्या दिवशी कधीही ठेवू शकता. हा उद्याचा अत्यंत मोठा जबरदस्त उपाय आहे. यानं काय बेनिफिट्स म्हणजे काय फायदे होतील, तर तुमच्या सांसारिक अडचणी, तुमच्या घरातल्या पैशाच्या म्हणजे फायनान्शियल अडचणी असतील त्या, त्याचप्रमाणे मुलांच्या अडचणी असतील, मुलांच्या परीक्षेतल्या अडचणी असतील, मुलांच्या नोकरीतल्या व्यसन, ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत. हे जे बोळकं आहे ते डाव्या हातात घ्यायचं, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा, तुमच्या इच्छा बोलायच्या आणि त्यानंतर तुम्हाला हे ठेवून यायचं आहे. शनीच्या सगळ्या बाधांपासनं तुमची मुक्ती होणार आहे आणि तुम्ही अतिशय तुमचं हे वर्ष भरभराटीचं जाणार आहे. बघा, यासाठी फक्त एक बोळकं, तीळ, गूळ, पिंपळाचं पान आणि रुईचं झाड इतकंच साहित्य लागणार आहे. तिथं फक्त हे ठेवून यायचं आहे. करून बघा, मी स्वतः करणार आहे. माझ्यासोबत जर कोण असेल तर मी नक्की व्हिडिओ काढून तुम्हाला उद्या पहिल्यांदाच टाकेन की बघा मी हा उपाय केला. कारण जो उपाय मी तुम्हाला सांगते तो प्रत्येक उपाय मी स्वतः खूप श्रद्धेनं भक्तीनं करते आणि प्रत्येक उपायात मी असं म्हणत नाही की हे झालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. मनाच्या शांतीसाठी सुद्धा काही उपाय खूप गरजेचे असतात. जसं की तुम्हाला मी काल दानाचा व्हिडिओ केलेला आहे. आजच सगळं पिशवीमध्ये मी ते दान काढून ठेवलेलं आहे. आता गरजू व्यक्तीला फक्त ते द्यायचं बाकी आहे. तर तुम्हीही हे निश्चित कराल अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. हे बघा, दानासारखा उपाय, हा दान हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. त्यातल्या त्यात अन्नदान किंवा अन्नाचं सामान दान हे दिलं तर तुम्हाला सुवर्णदान केल्याचं, 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळं दान करताना हात आखडता घेऊ नका. तुम्हाला देवानं दिलंय तर आपणही समाजाचं देणं लागतो की आपणही आपल्या
कमाईतला किमान चौथा हिस्सा तरी कुणाला तरी गरिबाला द्यावा. नेहमी नाही पण अशा सणावाराला तरी द्यावा. आपल्यामुळं कुणाचा तरी सण साजरा व्हावा ही निर्मळ अपेक्षा ठेवलीत तर तुमच्या आयुष्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटेन संध्याकाळी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.